बदलापूरमध्ये अंबरनाथ मुख्य रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यात जागी पाणी तसेच रस्त्याला तलावाचंही स्वरूप आलंय। बदलापूर अंबरनाथकरांचा खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास सुरू आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं रस्त्याच्या दुरवस्थेकडे मात्र दुर्लक्ष असल्याचं दिसतंय। दिवा डोंबिवली कल्याणमध्ये सकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला। सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। तर दिवा डोंबिवली कल्याणमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि या पावसामुळे मात्र सर्व वातावरणामध्ये गारवा पसरल्याचं पाहायला मिळालं। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली आणि भाजी मार्केटमध्ये संपूर्ण पाणी शिरल्याची ही सकाळची दृश्य समोर आली आहे। उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरात जोरदार पाऊस झाला। सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली। सखल भागामध्ये यामुळे पाणी साचलं होतं। अंबरनाथ बदलापूर मुख्य रस्त्यावर 1.5 फुटांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळालं आणि याच 1.5 फुटांच्या पाण्यामधून वाहन चालकांना रस्ता काढावा लागला आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। बदलापूर शहरात सकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे। सकाळपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबरनाथ शहरामध्ये तसेच उल्हासनगर शहरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण आता आहेत अंबरनाथ शहरातील भीमको नाका या ठिकाणी तुम्ही बघत असाल अंबरनाथ बदलापूर या मुख्य रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या साचलेल्या पाण्यातून वाहन चालक जे आहे ते आपला मार्ग काढत आहे। मात्र तुम्ही जर बघत असाल या रस्त्याला लागत कडेला असलेला जो नाला आहे त्या नाल्याचं पाणी या रस्त्यावर आल्यामुळे या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। या प्रकारे जर बघायला गेलं तर अंबरनाथ नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी नाले सफाईचं जो आश्वासन दिलं होतं ते आता कुठेतरी समोर उघड झालेलं आहे। म्हणजे एकंदरीत नगरपालिकेचा जो भोंगळ कारभार आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे। मात्र जर पावसाचा जोर कायम राहिला तर या रस्त्यावर 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचण्याची शक्यता या ठिकाणी असल्याने त्यामुळे इथल्या नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी नगरपालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन संदीप सिंग सह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, अंबरनाथ।